मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मटर बटाटा आपण रस्सा भाजी एकदम चमचमीत। मटरचं सीझन खूप आहे आणि या सीझनमध्ये मटर खाल्ले त्याला चव फार असते। तर आपण आज बनवूया वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा। हे बघा, आपण वाटाणा बटाटा हे करून घेतलं आहे। त्याच्यासाठी वाटाणा बटाट्या रस्सा भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। हे आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे, तेजपत्ता आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि हे आलं लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं। ते भाजीची चव एकदम वेगळी येते आणि कुटून वाटून मिक्सरमध्ये वाटायचं नाही, ठेचून घ्यायचं। लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, हळद आहे आणि भाजीचा मसाला आहे आणि गरम मसाला जिरं आहे। आता आपण फोडणी तयारी तेल तापत ठेवलं आहे। आता त्यात आपण जिरं टाकूया। जिरं तडतडलं आहे, आता आपण त्याच्यात तेजपत्ता टाकूया। तेजपत्ता टाकला आणि आता आपण हा कांदा घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतले 3 ते आणि त्याला छान आपण आता परतून घेऊया। म्हणजे कांदा चांगला ब्राऊन कलर असतो परतून घ्यायचा। चांगला झाला आहे। आता आपण याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण ठेचून घेतले, त्याच्यात ठेचून टाका आणि जास्त प्रमाणात टाका, त्याची चव एकदम छान येते। ठेचून बारीक मिक्सरमध्ये नाही टाकायचं, त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे। आणि कुकरमध्ये गेली की आपली भाजी पटकन झटपट होते, जास्त वेळ लागत नाही। ते छान टोमॅटो घेतले, हे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते टाकूया। ते परतून घ्यायचे। मसाला टाकूया आपण, त्याच्यात लाल मिरची टाकूया। ही बेडगी मिरची आहे तर नुसता कलरच आहे। हळद टाकूया, घरचा मसाला तो टाकूया, हलवून घेऊया। मीठ टाकूया, मीठ टाकलं आपण त्याला आता आपण छान परतून घेऊया मसाला। आता आपण हे बटाट्याने हे घेतले वाटाणे ते टाकूया याच्यामध्ये। आता आपण वाटाणे बटाटा त्याच्या मसाल्यामध्ये जरा परतून घ्यायचे 2 मिनिटं। 2 शिट्ट्यामध्ये पटकन होती भाजी। हे बटाटा टाकला, जरा परतून घ्या असं 2-3 मिनिटं। आता आपण पाणी टाकूया, तुम्हाला जसा रस्सा हवा तसं पाणी टाकायचं। पाणी टाकूया आणि आता आपण कुकर लावूया। भाजी बघ कलर एकदम छान दिसतोय। आणि आता आपण शेवटी त्याच्यात गरम मसाला टाकूया आणि हलवून घेऊया। तुम्हाला कमी रस्सा असेल तर कमी पाणी टाका। आपण कुकरचं मध्ये करणार आहे, कुकरचं झाकण लावले, 2 शिट्ट्या झाले की आपली भाजी रेडी। झाकण काढून घेऊया, भाजी शिजली आहे आणि आपण प्लेटमध्ये काढूया। ही बघा आपली छान तवंग सुटले आहे भाजीला। तुम्ही नक्की करून बघा, झटपट कुकरमध्ये पटकन होते आणि चमचमीत एकदम मस्त। बघितल्या शेवटी आपण पराठ्यासोबत पुरीसोबत खायला एकदम छान आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढूया। बटाटा रस्सा भाजी ग्रेव्ही भाजी कुकरमध्ये झटपट होते आणि पुरीसोबत पराठ्यासोबत चपातीसोबत कशासोबत खायला पण एकदम चविष्ट लागते। आणि एकदम लसूण आणि आलं तुम्ही कुठून टाकलं ना तर त्याची ठेचून टाकणं त्याची चव एकदम भन्नाट लागते। तो नक्की करून बघा आणि मस्त खा, आनंदी राहा। आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।